नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये। आजची तारीख आहे 12 ऑगस्ट 2021। संध्याकाळचे 6:19 झालेले आहेत। चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया। रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती। टोटल क्रिप्टोकरन्सीजची संख्या आता आहे 11,227। एक्सचेंजेस आहेत 393। सो 5 एक्सचेंजेस डिलीज झालेले आहेत माझ्या मते। टोटल मार्केट कॅप आहे $1.85 ट्रिलियन, $129.5 बिलियन, 24 तासांचा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे। बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 45%, इथिरियमचा आहे 19.5%। टोटल मार्केट कॅप चेक केलं तर $1.85 ट्रिलियन आहे आणि 3% मार्केट कालपेक्षा आज खाली आलेलं आहे आता या वेळेनुसार। आपण टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया। बिटकॉइन पहिल्या नंबरवरती $44,560, 3.19% कमी झालाय 24 तासांमध्ये। 18.83% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $835.7 बिलियन मार्केट कॅप आहे। इथिरियम आहे सेकंड रँकला $3,095, 4.18% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 21% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $361.3 बिलियन मार्केट कॅप आहे इथिरियमचं। थर्ड रँकला म्हणजे तिसऱ्या नंबरवरती BNB आहे, बायनान्स कॉइन, $381 किंमत आहे आता सध्या। 1.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 17.38% 1.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 17.38% वाढलाय 7 दिवसांमध्ये। जवळजवळ $64 बिलियन मार्केट कॅप आहे बायनान्स कॉइनचं। टेदर चौथ्या नंबरवरती $1 जवळजवळ $63 बिलियन मार्केट कॅप आहे। 5व्या नंबरवरती ADA आहे म्हणजे कार्डॅनो, $2.25 आत्ता किंमत आहे। 1.89% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 30.27% वाढलाय 7 दिवसांमध्ये। टोटल मार्केट कॅप जर ADAचं चेक केलं तर आहे जवळजवळ $56 बिलियन। रिपल आत्ता आहे 6व्या नंबरवरती, $1 पेक्षा थोडासा खाली गेलेला आहे आता, म्हणजे $1 पेक्षा अगदी थोडासाच दूर राहिलाय आता। $0.9692 आत्ता किंमत आहे म्हणजे 96 सेंट आपण त्याला म्हणू शकतो। 10% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 37.36% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $44.8 बिलियन मार्केट कॅप आहे रिपल्स। डोज कॉइन 7व्या नंबरवरती आहे आता 26.72 सेंटला किंवा $0.2672 0.07% ने कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 37% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $34.65 बिलियन मार्केट कॅप आहे डोज कॉइनचं। USD कॉइन म्हणजे USDC जो आहे सर्कल कंपनीचं स्टेबल कॉइन, $1 आहे आता परफेक्ट, $27.8 बिलियन मार्केट कॅप आहे। 9व्या नंबरवरती पोल्काडॉट $20.69 आहे, 3.19% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 14% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $20.275 बिलियन मार्केट कॅप आहे पोल्काडॉटचं। युनिस्वॉप आत्ता आहे $28, 6.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 25.25% वाढलाय 7 दिवसांमध्ये। $16.39 बिलियन मार्केट कॅप आहे युनिस्वॉपचं। आपले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करून आता झालेले आहेत। आपण एक काम करूया, आपण आता क्रिप्टोकरन्सी जगतातल्या बातम्यांकडे वळूया हळूहळू। सुरुवात करूया आपण आता कॉइन टेलिग्राफ पासून। PSG price resumes rally to all-time highs as लायोनेल की लिओनेल म्हणतात माहिती नाही, पण मेसी सगळ्यांना उच्चार माहिती आहे। तो मेसी जो फुटबॉल प्लेअर आहे पॉप्युलर, तर त्याने आता जॉईन केलेला आहे पॅरिस सेंट जर्मेन नावाचा क्लब आहे फ्रान्स मधला, आय थिंक तो जॉईन केलेला आहे। तर PSG म्हणजे काय, तर पॅरिस सेंट जर्मेन या फुटबॉल टीमचं हे टोकन आहे। सो त्या टोकनची प्राइस 10 ते 11% की काहीतरी आय थिंक 11% काहीतरी वाढलेली आहे ही, बघा तुम्ही बघू शकता इथे। सो ही जी काही ग्रोथ आहे ही तेव्हा आली जेव्हा पब्लिकला कळलं की लायोनेल मेसी जो आहे तो हा क्लब जॉईन करतोय आणि मेसीने 19 वर्ष मेसी होता बार्सिलोना क्लबमध्ये आणि त्याने आता तिथून बाहेर निघून तो आय थिंक इकडे आलेला आहे। तर ही चांगली गोष्ट आहे की स्पोर्ट्समध्ये आता टोकनायझेशन झालेलं आहे। मोठ्या मोठ्या टीम्स आहेत, त्यांनी पण त्यांचे टोकन्स इश्यू करायला सुरुवात केलेली आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। तीच बातमी आहे, सॉकर स्टार मेसीज लेटेस्ट कॉन्ट्रॅक्ट रिपोर्टेडली इन्क्लूड्स क्रिप्टो फॅन टोकन्स। तर हे जे टोकन्स आहेत PSG टोकन असणार आहेत आणि त्याचा ओव्हरऑल पॅकेज काहीतरी 35 मिलियन युरोजचं आहे पर सीझन आणि त्याच्यामध्ये एक पार्ट PSG टोकन मध्ये पेमेंट त्याला मिळणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। क्रिप्टो अँड ब्लॉकचेन इन्व्हेस्टमेंट्स हॅव ऑलरेडी डबल्ड. ओके, क्रिप्टो अँड ब्लॉकचेन इन्व्हेस्टमेंट्स हॅव ऑलरेडी डबल्ड.
2020 म्हणजे 2020 मध्ये जे इन्व्हेस्टमेंट होते त्याच्यापेक्षा आता 2021 मध्ये ऑलरेडी डबल झालेलं आहे. ओव्हरऑल फिगर तुम्ही चेक केली तर KPMGने जो पब्लिश केलेला आहे रिपोर्ट त्याच्यामध्ये टोटल जवळजवळ 2,500 किंवा 2,456 इन्व्हेस्टमेंट्सचे डील झालेले आहेत अर्ध्या वर्षात यावर 2021 जानेवारी टू जून पर्यंत. आणि त्याच्यामध्ये $98 बिलियन इन्व्हेस्टमेंट टोटली झालेले आहेत. आणि थोडक्यात आपण जर फक्त ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी हा सेक्टर बघितला तर यावर्षी पहिल्या हाफमध्ये $8.7 बिलियन इन्व्हेस्टमेंट आलेले आहेत. आणि मागच्या वर्षी जे होते याच अर्ध्या वर्षामध्ये ते 4.3 बिलियन होते. सो इट हॅज मोर दॅन डबल्ड हे त्यांचं म्हणणं आहे. सो हे इन्व्हेस्टमेंट जे आहेत या क्रिप्टोकरन्सी मधल्या इन्व्हेस्टमेंट्स नसून ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी कंपन्यांमधल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ज्या आता $8 बिलियन पण वरती पोहोचल्या आहेत फक्त 6 महिन्यांमध्ये. इथिरियम नेटवर्क कंजेशन टेम्पररीली शट्स डाऊन क्रिप्टो गेमिंग कसिनो. तर एक क्रिप्टो करन्सीने पॉवर्ड गेमिंग कसिनो आहे ऑनलाईन, त्याचं नाव आहे किंग टायगर कसिनो. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आले कारण खूप जास्त नेटवर्कमध्ये प्रेशर आलेलं होतं. इथिरियमचं प्रेशर म्हणजे काय थोडक्यात की ट्रान्झॅक्शन्स पर सेकंडला शेवटी लिमिटेशन आहे कुठलाही नेटवर्क असू दे, आणि त्यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स जेव्हा होण्याचा लोक ट्राय करतात त्याच्यामध्ये त्या नेटवर्कमध्ये तेव्हा नक्कीच त्याच्यामध्ये कंजेशन होतं. आणि त्या कंजेशनमुळे आधी काय होतं की जसजसा ट्रॅफिक वाढत जातो तशी जी नेटवर्कची फी आहे तुम्हाला जी फी भरल्यावरती तुमचं ट्रान्झॅक्शन पुढे जातं तर ती फी वाढते आधी, आणि त्यानंतर जर तरीही ट्रान्झॅक्शन आणखीन लोड देत राहिले तर मग कंजेशन होतं, त्याच्यामध्ये बरेचसे ट्रान्झॅक्शन अडकून राहतात. आणि ते ट्रान्झॅक्शन अडकून राहिले तर जसं गेम एखादा असेल, कसिनो असेल, कुठलं का असेल ना, तर ते ट्रान्झॅक्शन अडकल्यामुळे जर पुढची स्टेपच झाली नाही तर तो गेम अडकणार, बरोबर. तर तेच झालं. आणि आता हे टायगर कसिनो किंवा किंग टायगर कसिनो जे आहे ते नवीन प्लॅटफॉर्म शोधतायत त्यांच्या पार्टिसिपंट्सला चांगली सर्व्हिसेस देण्यासाठी. पुढच्या बातमीकडे वळूया. पॉली नेटवर्क जे आहे, पॉली नेटवर्क हॅकर रिटर्न्स $258 मिलियन कंडक्ट्स AMA ऑन हाऊ इट वेंट डाऊन. तर पॉली नेटवर्क जे आहे मल्टिपल ब्लॉकचेन्स वरती काम करणारं DeFi प्लॅटफॉर्म होतं, रादर आहे. आणि त्याला हॅक केलेलं होतं एका हॅकरने. त्याने जवळजवळ $600 मिलियन क्रिप्टो करन्सीज तिथून काढून घेतल्या होत्या. त्यातले जवळजवळ 250 म्हणजे $258 मिलियन क्रिप्टो करन्सी त्याने परत केलेल्या आहेत. आणि तो म्हणतोय की उरलेले जे आहेत ते पण मी परत पाठवेन, फक्त आधी पॉली नेटवर्क जे आहे त्यांच्याशी माझं चांगलं कम्युनिकेशन होऊ द्या. त्यांना मी सांगणार आहे की कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहेत, कुठले बग्स मी एक्सप्लॉइट केलेत, आणि त्यानंतर मी त्यांना ते पाठवून देईन. इव्हन त्याने AMA म्हणजे आस्क मी एनिथिंग जे म्हणतो आपण, तर त्या टाईपचा सेशन पण त्याचा झालेला आहे. कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ते माहिती नाही. पुढच्या बातमीकडे वळूया. Uniswap has now generated more than $1 billion in fees for liquidity providers. तर Uniswap जो आहे DeFi प्रोटोकॉल आहे, तर त्याच्यामध्ये $1 बिलियन म्हणजे Uniswap 1 आणि वर्जन 2 आणि वर्जन 3 हे दोन्ही आता ऍक्टिव्ह आहेत. तर वर्जन 3 अजून यंग आहे, त्यामुळे अजूनपर्यंत एवढे फीज नाही गोळा झालेले. पण वर्जन 2 आणि 3 जर एकत्र केले तर $1 बिलियन पुढे त्यांचे ऑलरेडी फीस त्यांनी पे केलेले आहेत लिक्विडिटी प्रोव्हायडर्सला. लिक्विडिटी प्रोव्हायडर म्हणजे जे लोक ज्यांनी प्रोटोकॉलमध्ये काहीतरी पैसे म्हणजे क्रिप्टो करन्सीज काहीतरी लावून ठेवलेले आहेत, त्यामुळे प्रोटोकॉलचं ओव्हरऑल व्हॅल्युएशन वाढतं. आणि थोडक्यात लिक्विडिटी तुम्ही जेव्हा देतात, लिक्विडिटी पूल ओपन करता तुम्ही आणि त्याच्यामधून तुम्ही हे काम करता, तर त्यासाठी जे कोणी हे काम करत असतील त्यांना काही ना काही फी जनरेट होत राहते. आणि ती फी आता $1 बिलियन पुढे पोहोचलेली आहे 2018च्या शेवटीपासून. तर ही पण एक चांगली बातमी आलेली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. बाईंग बिटकॉइन इज लाईक एंटरिंग अ माइनफील्ड, बँक ऑफ रशिया एक्झिक्युटिव्ह सेज. बँक ऑफ रशियाचे फर्स्ट डेप्युटी गव्हर्नर आहेत, त्यांचं हे नाव आहे सर्जी. तर त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की क्रिप्टो करन्सीमध्ये रादर बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे तुम्ही एका माइन फील्डमध्ये वॉक करताय, तुम्ही कोणाची मदत घेऊ शकत नाही, तुम्हाला तुमच्यावरच डिपेंड राहायचंय. तर काही गरज नाही ना, तुम्ही गव्हर्नमेंटने जिथे जिथे सिक्युरिटी प्रोव्हाइड केली अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा. तर या बाबतीत तर काही फार बोलण्यासारखी गोष्ट नाहीये. रादर गव्हर्नमेंटने ज्या गोष्टींना सपोर्ट दिलेला आहे ट्रेडिंगमध्ये किंवा इतर ज्या काही सेंट्रलाइज कंट्रोल्ड आणि सेंट्रलाइज मॅनेज गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींमधून लोकांना सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं बहुधा, किंवा मग त्या गोष्टींमधून लोकांना तेवढी सिक्युरिटी मिळत नसेल, म्हणूनच लोक डिसेंट्रलाइज्ड फायनान्सकडे, डिसेंट्रलाइज्ड ऍप्स म्हणजे डॅप्सकडे वगैरे वळतायत, राईट. आणि डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंजेस वापरून वेगवेगळ्या गोष्टी विकत घेतात आणि विकता सुद्धा आहेत. तर त्यांना ती जी ग्रोथ हवी आहे ती जर मिळत नसेल इतर ठिकाणी,
तर ज्यांना इन्व्हेस्टमेंट्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे ते ऍटलिस्ट छोटासा पोर्टफोलिओ तरी ऍटलिस्ट क्रिप्टोकरन्सीमध्ये ठेवतायत सध्याच्या दिवसांना, आणि त्यातून त्यांना आय थिंक म्हणजे एका छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटच्या अमाऊंटमधून सुद्धा जास्त रिटर्न्स मिळतात ॲज कम्पेअर्ड टू द सेंट्रल बँकिंग आणि सेंट्रल फायनान्शियल प्लॅनिंग सिस्टीम. असो, पुढच्या बातमीकडे वळूया. रिटर्न फंड्स ब्लॅकलिस्टेड टोकन्स रेज मोर क्वेश्चन्स दॅन आन्सर्स इन डिफायज बिगेस्ट हॅक. आता ही आपण बऱ्यापैकी कव्हर केलेली गोष्ट आहे, पण याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की आपण आधी म्हटलं होतं की तिकडे त्यांनी म्हटले $258 मिलियन रिटर्न केलेत, इथे हे म्हणतायत की $342 मिलियन रिटर्न केले. सो हळूहळू ती बातमी डेव्हलप होत जाईल, आपण त्याचा पाठपुरावा नंतर करतच राहूया. उद्याच्या एपिसोडमध्ये मे बी आणखी क्लॅरिटी तुम्हाला मिळेल. पुढच्या बातमीकडे बोलूया. गोल्डमन क्रिप्टो रिपोर्ट शोज एक्सचेंज टोकन्स प्रूफ ऑफ स्टेक ॲसेट्स आउट परफॉर्मिंग. आता आउट परफॉर्मिंग हुम? आउट परफॉर्मिंग द मेन स्ट्रीम प्रूफ ऑफ वर्क कॉइन्स थोडक्यात. तर ही तर नॉर्मल गोष्ट आहे, असं होणारच होतं कधी ना कधी. रादर म्हणजे बिटकॉइन किंवा लाईट कॉइन किंवा मग डॅश, मोनेरो, झी कॅश, तर याच्यातले झी कॅश आणि मोनेरो तर प्रायव्हसी सेंट्रिक कॉइन आहे, किंवा डॅशमध्ये ऑप्शन्स आहेत की तुम्ही फास्ट ट्रान्झॅक्शन करू शकता, चीप ट्रान्झॅक्शन करू शकता, किंवा मग अनट्रेसेबल ट्रान्झॅक्शन करू शकता. 3 वेगवेगळे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. झी कॅशमध्ये पण बऱ्यापैकी चांगली सिस्टीम आहे. लाईट कॉइन आहे, तसंच बरेच आणखीन क्रिप्टोकरन्सी ज्या मायनेबल आहेत. ओके, सो त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी हार्डवेअर अलोकेट करून वीज त्याच्यामध्ये खर्च होणार, सगळं झाल्यानंतर तुम्ही ते मायनिंग करू शकता, बरोबर. दॅट इज कॉल्ड एज प्रूफ ऑफ वर्क अल्गोरिथम. ठीक आहे. आणि हे प्रूफ ऑफ स्टेक म्हणजे काय की तुमच्याकडे काहीतरी XYZ अमाऊंट ऑफ वेव्ह आहे. वेव्स नावाचं एक आहे जे प्रूफ ऑफ स्टेक वरती काम करतं. तर तुम्ही ते 100 वेव्स घेतले आणि ते स्टेक केले समजा, तर तुम्ही ते स्टेक केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मायनिंग आउटपुट मिळणार आहे. तर ही गोष्ट वेगळी आहे आणि प्रूफ ऑफ वर्क वेगळं आहे. तर सध्या काय झालेलं आहे की एक्सचेंज टोकन्स आणि प्रूफ ऑफ स्टेक ॲसेट्स जे आहेत तर त्यांचं ट्रेडिंग जास्त झालेलं आहे. ओके, ॲज कम्पेअर्ड टू मायनेबल क्रिप्टोकरन्सीज आणि ॲज कम्पेअर्ड टू प्रायव्हसी सेंट्रिक कॉइन्स जे आहेत तर त्यांचं कमी झालेलं आहे. सो याचा थोडक्यात आपण अर्थ काय काढू शकतो की जे मायनेबल क्रिप्टोकरन्सीज आहेत आणि जे प्रायव्हसी सेंट्रिक कॉइन्स आहेत त्यांची ग्रोथ यावर्षी झालेली नाहीये. ओके, तर ती ग्रोथ आता मे बी हळूहळू सुरू होईल, आणि या गोष्टींची जी काही ग्रोथ झाली बऱ्यापैकी झाली, चांगली झाली, आणखीन सुद्धा होऊ त्या बाबतीत मनात काही वाईट नाही. पण मे बी यांची ग्रोथ आता हळू म्हणजे एवढी नाही होणार जेवढी प्रायव्हसी सेंट्रिक कॉइन्स आणि मायनेबल क्रिप्टोकरन्सीजची होईल. हा अर्थ आपण याच्यातून काढू शकतो. पुढच्या बातमीकडे वळूया. By taxing crypto, the US government has accepted it's here to stay. So, जे इन्फ्रास्ट्रक्चर बिल पास झालं US मध्ये, म्हणजे अजून अर्धच काम झालेलं आहे, आत्ताशी सिनेटमध्ये पास झालंय, ते हाऊसमध्ये जाईल, तिथून परत पास होऊन मग पुढे जाईल IRS कडे. IRS आणि जी ट्रेजरी डिपार्टमेंट आहे ते दोघं मिळून त्याच्याबद्दल जे काही लॉ आहे त्याला कन्वर्ट करतील ऍक्शनेबल कंटेंटमध्ये आणि म्हणजे थोडक्यात रूल्समध्ये. तर तोपर्यंत अजूनही चान्स आहे, काही काही चेंजेस होऊ शकतात. पण ते साईडला ठेवलं, जरी क्रिप्टो रिपोर्टिंग मध्ये काहीतरी अर्धवट लँग्वेज वापरल्यामुळे सगळ्यांनाच रिपोर्टिंग करावं लागणार असेल, मायनर्स पासून, डेव्हलपर्स पासून, प्लॅटफॉर्म एनेबलर्स पासून सगळ्यांना समजा रिपोर्टिंग करावं लागलं, क्रिप्टो ट्रान्झॅक्शन्स काय होत आहेत आमच्याकडून, कुठून काय जात आहे, तरी सुद्धा शेवटी काय की त्यांनी त्याच्यामध्ये $28 बिलियन गोल ठेवलेला आहे 10 वर्षांचा. तर आता तुम्ही एखाद्या गोष्टीला जेव्हा टॅक्स लावता तेव्हा थोडक्यात तुम्ही ऍक्सेप्ट करतायत, आणि ते पण जर 10 वर्षांचं तुम्ही गोल ठेवला आहे काहीतरी की 10 वर्षांना आम्हाला एवढे इथून टॅक्समधून गोळा करायचे, तर याचा अर्थ काय निघतो की तुम्ही 10 वर्ष तरी त्या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स ठेवताय. त्यामुळे थोडक्यात हा लॉ जर पास झाला तर चांगली गोष्ट आहे की क्रिप्टोकरन्सी तिथे अमेरिकन इकॉनॉमीचा भाग आहे हे मानलं गेलेलं आहे, आणि त्यानुसार काहीतरी पुढे चांगलंच होणार आहे. वाट बघूया थोडी आणखीन कसं डेव्हलप होतोय हा टॉपिक. पुढे वळूया. टोकनायझेशन मे मेक रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट्स इझियर. तर ऑफकोर्स कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही टोकनायझेशन आणलं, म्हणजे एक एक्स प्रॉपर्टी आहे त्याला जर तुम्ही 100 टोकन्समध्ये डिवाइड केलं, तर जो माणूस अख्खं घर किंवा अख्खी ती प्रॉपर्टी घेऊ शकत नव्हता, मे बी 100 लोक मिळून ती प्रॉपर्टी ओन करू शकतील, आणि नंतर त्याच्यातून रेंटल इन्कम किंवा कुठलं पण इन्कम जे येईल तर ते इन्कम ते लोक डिवाइड करून घेऊ शकतील. असे खूप सारे आयडियाज आहेत ज्या म्हणजे आता एक्झिक्यूट होत आहेत काही वेगवेगळ्या ठिकाणी. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा तुम्ही. रिअल इस्टेटचं टोकनायझेशन खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, याच्यामध्ये मी सुद्धा थोडंसं अभ्यास अजूनही करतोय. खूप चांगलं पुढे जाऊन होऊ शकतं या डोमेनमध्ये. पुढे बोलूया.
क्रिप्टो ऍसेट मॅनेजर वल्कायरी फाइल्स फॉर बिटकॉइन फ्युचर्स ETF. तर बिटकॉइन ETF साठी त्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं होतं आय थिंक 3-4 महिन्यांपूर्वी. या कंपनीने $10 मिलियन फंडिंग पण रेज केलं होतं स्वतःसाठी, की कारण त्यांना ETF मध्येच काम करायचं. सो त्यांनी आता बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा ETF साठी ऑलरेडी अप्लाय केलं आणि आता ते बिटकॉइन फ्युचर्स ETF साठी अप्लाय करतात, की ज्याच्यामध्ये अंडरलाईंग ऍसेट विल नॉट बी बिटकॉइन. ठीक आहे, तर हे ETF जे असणार एक्सचेंज ट्रेडेड फंड हा जो असेल हा बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट न करता बिटकॉइन फ्युचर्सचे कॉन्ट्रॅक्ट विकत घेणार. ओके, म्हणजे थोडक्यात काय की क्रिप्टोकरन्सी या गोष्टीला ते टच करणार नाही, त्याच्यावरती डिपेंडंट दुसऱ्या एका प्रोडक्टवरती ते फोकस करणार. सो त्यामुळे यांना परमिशन मिळण्याची दाट शक्यता आहे. बघू पुढे काय होतं ते. देअर स्टील टाइम टू फिक्स काँग्रेसेस क्रिप्टो टॅक्स मेस. तर आता इथे काँग्रेस म्हणजे कुठली पॉलिटिकल पार्टी नसून त्यांच्याकडचं जे आपल्याकडे कशी लोकसभा आणि राज्यसभा असतं तर तसं त्यांच्याकडे जे हाऊस आहे किंवा मग सिनेट जे आपण म्हणतो तर त्याला पण ते काँग्रेस म्हणतात. तर तिथे त्यांनी ऑलरेडी तो बिल पास करून ते आता पुढच्या हाऊसमध्ये पोहोचलेलं आहे. ठीक आहे, तर अजूनही त्याच्यामध्ये चेंजेस करून आपण ती लँग्वेज क्लिअर करू शकतो. फक्त आता जी काही प्रोसिजर असेल ती आणखीन किचकट असणार आहे आणि आणखीन कॉम्प्लिकेटेड असणार आहे. ठीक आहे, तर आत्ता काय झालं होतं, मंगळवारी आय थिंक हे वोटिंगसाठी गेलं होतं सिनेटमध्ये आणि त्याच्यामध्ये एकच लॉ होता की म्हणजे एकच रूल होता की जर तुम्हाला आतमधला मसुद्यामध्ये काही बदल करायचे म्हणजे थोडक्यात अमेंडमेंट जर काही करायची आहे तर त्या अमेंडमेंटला अख्ख्या सिनेटमध्ये कोणीच अपोज करायला नको. सो थोडक्यात काय युनॅनिमसली जर तुम्ही ते ऍक्सेप्ट करून दाखवलं तर ती अमेंडमेंट ऍक्सेप्ट होणार आणि ती अमेंडमेंट ऑलमोस्ट ऍक्सेप्ट झालीच होती, फक्त एका मेंबरने अपोज केलं आणि सगळा कारभार बारगळला. सो क्रिप्टोकरन्सीसाठी जी क्लॅरिटी पाहिजे होती ती क्लॅरिटी न इंट्रोड्यूस करताच ते बिल पुढे गेलेलं आहे. बघू पुढे काय होतं, अजूनही स्कोप आहे, अजूनही काही लोक लॉबिंग करून त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करतायत. बघू पुढे काय होतं ते. ट्रूप ऑफ बोर्ड एप NFTs रायझेस अबव्ह द कॉम्पिटिशन. BAYC बोर्ड एप याच कलेक्शन हे त्याचं याच म्हणतो बोर्ड एप याच कलेक्शन डोनेट्स $200,000 इन इथिरियम टू ओरँगुटॅन आउटरीच. तर हे या टाईपचे NFTs आहेत. सो डिजिटल आर्ट आपण जे म्हणतो जवळजवळ 10,000 असे कॅरेक्टर्स त्यांनी तयार केलेत आणि ते त्यांनी NFT मध्ये कन्वर्ट करून विकायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यातून म्हणजे क्रिप्टोपंक्स जे आहे ते फर्स्ट रँकला आहे, त्यांच्यामध्ये पण 10,000 क्रिप्टोपंक्स आहेत आणि हे जे आहेत जवळजवळ $50 मिलियन पर्यंत विकले गेलेले आहेत. ओके, आणि त्यातून त्यांनी जे फंड्स रीच केले किंवा मग रेज केले तर त्यातनं त्यांनी $2 लाख त्यांनी ओरँगुटॅन फाउंडेशनला ऑलरेडी डोनेट केलेले आहेत. सो इट इज अ प्रिटी गुड थिंग, राईट. आता हे बघा, क्रिप्टोपंक्सने $117 मिलियन ट्रेडिंग झालेलं आहे आणि हे जवळजवळ $50 मिलियन किंवा $49 मिलियन ट्रेडिंग बोर्ड एप यॉट क्लब मध्ये झालेलं आहे. सो इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत NFTs मध्ये. आर्ट असल्यामुळे म्हणजे तिथे आर्ट आणि टेक्नॉलॉजी एकत्र मिळतात, त्यामुळे बहुधा एवढी व्हॅल्युएशन जाते आहे. चांगली गोष्ट आहे, पुढे बघूया. सॉकर जायंट AC मिलान सील स्पॉन्सरशिप डील विथ क्रिप्टो एक्सचेंज बिटमॅक्स. आता बिटमॅक्स हे क्रिप्टो डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे. काल पण आपण यांची एक बातमी असली होती की बिटमॅक्स इज गोइंग टू पे $100 मिलियन फाईन टू CFTC अँड FinCEN. काही प्रोडक्ट्स त्यांनी ट्रेडिंगसाठी ठेवले होते जे ट्रेडिंग अलाउड नव्हतं माझ्या मते आणि त्यानंतर त्यांच्यावरती केस होणार होती. तर केससाठी सेटलमेंट म्हणून त्यांनी $750 करोड ऑलरेडी फाईन भरून झालेला आहे, भरतायत ते. आणि ती न्यूज कालची होती. लगेच आजची न्यूज आलेली आहे की AC मिलान जो सॉकर जायंट आहे म्हणजे फुटबॉल मधला एक जायंट क्लब आहे, त्यांनी बिटमॅक्सची डील साईन केलेली आहे. बिटमॅक्स त्यांना स्पॉन्सर म्हणून गेलेला आहे आणि आतापासून त्यांच्या जर्सीवरती बिटमॅक्सचा लोगो असणार आहे. ओके, तर दिस इज अ व्हेरी बिग अचीवमेंट फॉर अ क्रिप्टोकरन्सी कंपनी. कॉंग्रॅच्युलेशन्स टू बिटमॅक्स. पुढच्या बातमीकडे वळूया. SEC चेअर टेल्स सिनेटर लेजिस्लेटिव्ह प्रायोरिटी शुड सेंटर ऑन क्रिप्टो ट्रेडिंग, लेंडिंग अँड डिफाय प्लॅटफॉर्म्स. तर SEC चेअर म्हणजे हे आहेत गॅरी जेन्सलर आणि या आहेत सिनेटर वॉरन, एलिझाबेथ वॉरन नाव आहे यांचं. तर यांनी लेटर पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही क्रिप्टोकरन्सी रेग्युलेशनसाठी आता प्रयत्न करा क्रिप्टोकरन्सीसाठी. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की एखादं एक्सचेंज असेल त्याच्यामध्ये समजा 50 किंवा 100 टोकन्सचं ट्रेडिंग चालू आहे तर असं अशक्य आहे की एकही त्या 100 पैकी सिक्युरिटी नाही.
रादर यांचं म्हणणं आहे की जवळजवळ सगळे टोकन सिक्युरिटीज असतात. तर ही चांगली गोष्ट मला पण वाटत नाहीये. आणि पुढची न्यूज तीच आहे की SEC आस्किंग फॉर ज्युरिस्डिक्शन ओव्हर ऑल क्रिप्टो एक्सचेंजेस इज अ ब्लेटंट पॉवर ग्रॅब. हे कोण म्हणतंय की काँग्रेसमन, त्यांचं नाव आहे पॅट्रिक मॅकहेनरी, आणि ते म्हणतायत की SEC जे म्हणतंय की आम्हाला सगळ्या एक्सचेंजेसची रेग्युलेशन आमच्या अंडर असलं पाहिजे, हे टोटली रॉंग आहे. कारण SECचं काम आहे फक्त सिक्युरिटीज वरती गव्हर्न करणं. ओके, सो जे प्रोडक्ट सिक्युरिटी म्हणून ट्रीट होतात त्यांना SEC हँडल करणार, आणि जे प्रोडक्ट्स कमोडिटीज आहेत त्यांना CFTC हँडल करणार, बरोबर. पण आता जे नवीन चेअरमॅन आलेले आहेत SECचे, गॅरी जेन्सलर, रादर यांच्यामुळे खूप आशा निर्माण झाली होती क्रिप्टोकरन्सी एन्थुझियास्ट मध्ये, इन्व्हेस्टर्स मध्ये, सगळ्या कम्युनिटीमध्ये. कारण हे ब्लॉकचेनचे प्रोफेसर होते एका ठिकाणी, रादर MIT मध्ये, आणि तरी सुद्धा यांच्याकडनं जे ऍक्शन्स येत आहेत दोज आर ऍक्च्युअली क्रिप्टो अनफ्रेंडली ऍक्शन्स, आणि यांच्या अगेन्स्ट पण बरेच लोक बोलतायत. आता बघू पुढे काय होतं ते. सो आता आपण आय थिंक आजच्या एपिसोडमध्ये पूर्णविराम घ्यायला हरकत नाही. फक्त एकदा कॉइन मार्केट कॅप मी रिफ्रेश करतो. ओके, सो 12 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 6:41 बिटकॉइन होता $44,604. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो श्री क्रिप्टोमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या नवीन घडामोडी, बातम्या आणि मार्केट अपडेटसह. तोपर्यंत बाय द डिप्स अँड ऑर्डर. बाय गाईज.